भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म ह्या ग्रंथाचे लेखक विश्वभूषण भारतरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या ग्रंथाचे लेखक आहेत. भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील पंचम खंड म्हणजे 5वा खंड चालू असून 5व्या खंडातील भाग 5वा आज आपण सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये उपासकासाठी नियम, धन्वंतासाठी विनय, उपासकासाठी नियम आणि धन्वंतासाठी विनय या चॅप्टरला आज आपण सुरुवात करणार आहोत. त्या अगोदर समर्पण घेऊया. सुखो बुद्धानुमुपादो सुखा सदाम देसना सुखा संघस्स सामगे समागान तपो सुखो. सुखात बुद्धाचा जन्म, सुखकर सद्धम्म उपदेश, सुखकर संघ एकता, सुखद समूह तपस्या, धम्मपद बुद्धवगो 14,194. समर्पण संपलेलं आहे. आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करू. उपासकासाठी नियम भाग 5वा, धन्वंतासाठी विनय. दारिद्र्यात धन्यता मानावी असा कधीही भगवंतांनी दारिद्र्याचा गौरव केला नाही. तथागत भगवान बुद्ध आपल्या उपासकांना सांगतात की दारिद्र्यात धन्यता मानावी असा कधीही भगवान बुद्धांनी दारिद्र्याचा गौरव केला नाही. त्याप्रमाणेच दरिद्री माणसांनी आपल्या दारिद्र्यात समाधान मानावे, म्हणजे पुढे त्यांना सारी पृथ्वी लाभणार आहे असे कधीच बुद्धाने शिकवले नाही. उलट संपत्ती ही स्वागतार्ह आहे असे ते म्हणत. एका गोष्टीवर मात्र त्यांचा कटाक्ष होता आणि तो म्हणजे संपत्ती ही विनयशासित असली पाहिजे. संपत्ती ही विनयशासित असली पाहिजे. एकदा अनाथ पिंडक भगवंताकडे आला आणि त्यांना अभिवादन करून सान्निध्य बसून म्हणाला, गृहस्थाला स्वागतार्ह सुखकर आणि पथ्यकर, परंतु त्याला दुष्प्राप्य अशा कोणत्या गोष्टी आहेत, असा तो अनाथ पिंडक म्हणाला. भगवंतांनी त्याला उत्तर दिले, ह्या गोष्टीपैकी सन्मानाने धन संपादन करणे हे प्रथम आहे. दुसरी गोष्ट म्हणजे आपले अपतेष्टसुद्धा म्हणजे आपले नातेवाईकसुद्धा सन्मार्गाने धन संपादन करीत आहेत याची काळजी घेणे. तिसरी गोष्ट म्हणजे दीर्घायू होणे. या जगातील स्वागतार्ह सुखकर आणि पथ्यकर अशा या 3 दुष्प्राप्य गोष्टी मिळवताना सद्गृहस्थाने 4 अटी पाळल्या पाहिजेत. या 4 अटी म्हणजे श्रद्धा, सदाचार, औदार्य आणि प्रज्ञा यांच्या सौभाग्याने संपन्न होणे. श्रद्धारूपी धनाने संपन्न होण्यासाठी तथागता संबंधीचे सर्वश्रेष्ठ असे ज्ञान झाले पाहिजे. या ज्ञानाने त्यांना हे भगवान अर्हत आहेत, सम्यक संबुद्ध आहेत, विद्या व सदाचरण संपन्न आहेत, विश्वाचे जाणकार आहेत, अतुलनीय आहेत, हे दुर्दमनीय मनुष्यांना वळण लावणारे सारथी देव मनुष्याचे गुरु आहेत असे उमगले पाहिजे. सदाचाराने अथवा
शील सौभाग्याने संपन्न होणे म्हणजे हिंसा